मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना म्हणते, जर तुला काही झालं असतं सायली तर आम्ही काय केलं असतं. तेव्हा सायली म्हणते, आई तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर होतात त्यामुळे मला काय होणार आहे आणि तुम्ही सर्वांनी माझी एवढी काळजी घेतली त्यामुळे मी अशी पटकन बरी झाले. त्यावरती आता कल्पना म्हणते, तुला माहिती आहे का, अगं आमची काय अवस्था झाली होती तर पायाखालची जमीनच सरकली होती. त्यावरती सायली म्हणते, आई मी तुमची कोणीही नसताना तुम्ही माझी एवढी काळजी घेतलीत. त्यावरती आता अर्जुन हे बोलणं ऐकतो, त्याला तर धक्काच बसतो, खूपच घाबरतो. तर कल्पना म्हणते, तू माझी कोणी नाही म्हणजे? सायलीला आता काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, अगं मम्मा, तिला असं म्हणायचंय रक्ताचं नातं नाही आहे ना म्हणून. तर आता रक्ताचं नातं नसलं म्हणून काय झालं, तू माझ्या अर्जुनची बायको आहेस, माझी सून आहे, या घरची लक्ष्मी आहे असं कल्पना म्हणते. आणि हा माझा अर्जुन, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही दोघंही आयुष्यभर असाच सुखाचा संसार करा असं कल्पना म्हणते. आणि अर्जुनला सांगते, तुझ्या हुकमाप्रमाणे मी तुझ्या बायकोची अगदी व्यवस्थित काळजी घेतली आहे, आता मी खालती जाऊ का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो जा. तर आता कल्पना सायलीला आराम करायला सांगून जायला निघते. तेव्हा अर्जुन आता तिला मिठी मारतो आणि म्हणतो की मम्मा यू आर द बेस्ट. तेव्हा कल्पना आता तेथून जाते. अर्जुन आता सायलीला म्हणतो, तुम्ही आराम करा. तेव्हा सायली म्हणते, नको मला बसायचंय. अर्जुन म्हणतो, नाही त्रास होईल तुम्हाला, तुम्ही झोपून घ्या. तर आता इकडे अस्मिता आणि प्रिया ह्या दोघीही सायलीविषयीच फोनवर बोलू लागतात. तेव्हा अस्मिता आता प्रियाला म्हणते की सायलीबद्दल जेव्हा मला समजलं तेव्हा जरा बरं वाटलं होतं, पण ती मरावी अशी माझी इच्छा नव्हती. असं वाटलं होतं की सुंठी वाचून खोकला जाईल, पण आता देवाच्या मनात तसं नव्हतं. आता आपण तरी काय करणार? त्यावरती प्रिया रागातच म्हणते, देवाच्या मनात काय होतं हे आपल्याला समजलंच ना, हे मला क्लिअर देखील झालंय. पण ती सायली धडधाकट अगदी बरी होऊन घरी आली. त्यावरती अस्मिता म्हणते, पूर्णाजी तर तिच्याच बाजूने झाली असं वाटते, तिला काही बोलत नाही, टोमणे मारत नाही, ओरडत नाही. कारण ती सायली जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा जी काही माणुसकी दाखवायची होती ती दाखवली ना, तरीही पूर्णाजी अजूनही गप्पच आहे ग. सायलीला सगळ्यात जास्त आता सिंपती मिळतीये आणि आता हे जे काही हल्ल्याचं प्रकरण झाले त्यामुळे तिची या घरातील जागा तर आता फिक्स झाली आहे आणि सगळेजण तिच्यावर अजूनच प्रेम करायला लागले आहे, सर्वांना तिच्याबद्दल अजून काळजी आहे असं प्रिया म्हणते. त्यावरती अस्मिता म्हणते, या हल्ल्यामध्ये खरं तर सायलीचा पत्ता कट व्हायला हवा होता आणि तू या घरात सून म्हणून यायला हवी होतीस, पण आपला सगळा प्लॅन हा फेल झाला, आपला पत्ताच कट झाला. त्यावरती प्रिया रागातच म्हणते, त्या सायलीची लायकी नाही त्या घरात राहण्याची अर्जुनची बायको म्हणून, पण तरीही सतत आपल्याला अपयश काय येते. प्रिया खूपच संतापलेली असते आणि रागातच फोन ठेवून देते. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा झोपेतून उठतो, समोर सायलीला पाहतो तर ती तेथे नसते, म्हणून अर्जुन हा खूपच घाबरतो. बाथरूममध्ये पाहतो परंतु तेथे ती नसते. तो आता सायलीला इकडे तिकडे पाहू लागतो आणि सायली सायली असं ओरडतो. सायली तू कुठे आहेस असं मोठ्या मोठ्याने बोलत असतो. इकडे कल्पना ही विमलाला म्हणते, तू सर्वांसाठी नाश्ता बनव, तोपर्यंत मी सायलीसाठी सूप बनवते. तेव्हा आता विमला ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच अर्जुन धावत हा तेथे येतो. सायली सायली असं मोठ्याने आवाज देत घरभर तो तिला शोधत असतो, परंतु आता सायली कुठेही नसल्यामुळे अर्जुन हा खूपच घाबरतो. सायली त्याला कुठेही दिसत नाही हे पाहून खरं तर त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. घरातील सगळेजण विचारतात काय झालं, तेव्हा सायली रूममध्ये नाहीये असं तो म्हणतो. तेव्हा घरातील सगळेजण खूपच घाबरतात. कल्पना म्हणते, आत्ता ह्यावेळी ती कुठे गेली असेल. अश्विन म्हणतो की मी गार्डनमध्ये पाहून येतो. तर विमलाही मागे पाहायला जाते. दोघेही आता तिकडे गेल्यानंतर पुन्हा घरात येतात आणि म्हणतात सायली तिथे नाहीये. तेव्हा अर्जुन हा खूपच घाबरतो. तो म्हणतो, सायलीला कसं समजत नाही की घराबाहेर जाणं तिचं स्टेप नाहीये. तो हल्लेखोर अजूनही मोकाट सुटलेला आहे, पोलिसांनी त्याला पकडलेला नाहीये, तरी हिला कसं समजत नाही मम्मा, आता तिच्याकडे मी बघतोच असं म्हणून आता तो म्हणतो की मी बाहेर शोधायला जातो तिला. आता सायली समोरून येत असते, फुलं घेऊन समोरून येत असते. तेव्हा कल्पना म्हणते, थांब अर्जुन,
आता अर्जुन हा पुढे जातो आणि सायलीला पाहतो. तो आता खूपच चिडतो. तर सायली विचारते काय झालं. तेव्हा कल्पना म्हणते अगं तू कुठे गेली होतीस सायली, सर्वांना किती काळजी लागली, इथे आमचे सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. तेव्हा पूर्णाजी रागातच म्हणतात अगं एवढ्या लहान शब्दात भाषेत काय तू बोलते तिच्याबरोबर, अगं जरा तिला जाब विचार ना, इथे सर्वांचे जीव टांगणीला लावून ती कुठे गेली होती. तेव्हा सायली म्हणते हो आई, उद्या नवरात्र सुरू होणार आहे ना, त्यामुळे हार बनवायला हवेत. आई आपल्याला देवीची साडी कधी आणायची, मार्केटमध्ये कधी जायचं. आता असं बोलल्यानंतर अर्जुन हा म्हणतो बस झालं एवढं तुझं. तर आता रागातच अर्जुन तिला जाब विचारू लागतो, तुला सांगितलं होतं ना की रूम बाहेर जायचं नाही, बेडच्या खाली उतरायचं नाही म्हणून. तर आता सायली म्हणू लागते हो उद्या नवरात्र आहे, खूप काम असेल मला. त्यावरती आता मनातल्या मनात अस्मिता म्हणू लागते झाली हिची चांगुलपणाची नाटकं सुरू. तर आता अर्जुन रागातच तिच्याकडे पाहत म्हणतो आपल्या घरामध्ये अजून खूप कामं आहे, तुम्ही गच्चीवर जा, ती पाण्याची टाकी साफ करा आणि बाहेर गार्डन आहे ना ते देखील साफ करा, अजून घरात खूप कामं असतील ती सुद्धा करा. तेव्हा कल्पना म्हणते अरे अर्जुन नको ओरडू तिच्यावर एवढं. तेव्हा अर्जुन म्हणतो मी काय करू मग सांग ना, असं म्हणून तो सायली जवळ जातो आणि म्हणतो तुला कामच करायची आहेत ना, आणि जर तू काम केलं नाही तर नवरात्र होणार नाही का. अगं सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी तुलाच का घ्यायच्या असतात, घरात सगळी माणसं आहेत ना. तेव्हा आता अस्मिता म्हणते हो आम्ही आहोत ना. कसं आहे ना तुझ्या बायकोला कुणावर विश्वासच नाही, तिला असं वाटतं मी कामं केली म्हणजे सगळी छान होतील. त्यावरती आता कल्पना म्हणते की अस्मिता तुझ्या बाबतीतही हे लागू पडतं खरं, कारण तुझी काडीचीही मदत आम्हाला होत नाहीये. तर आता अर्जुन हा सायलीला खूप बोलत असतो, ते पाहून आता कल्पना त्याला शांत करते आणि सायलीला म्हणते की सायली अगं पाहिलं ना तू हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माझ्या अर्जुनची काय अवस्था होती ती, अगं खरंच त्याला काळजी वाटते तुझी. त्यावरती सायली म्हणते मला माफ करा आई, पण अहो असं हे मला बेडवरून खालीसुद्धा उतरून देत नाही आहे, मी तरी काय करू, मला नाही राहत काम केल्याशिवाय, आणि अशी बसून राहायची सवय नाही, हे सगळं माझ्या हातात आणून देतात. ती कल्पना म्हणते अर्जुनचं म्हणणं बरोबर आहे, तू अजूनही बाहेर फिरणं सेफ नाहीये. अर्जुन आता सायलीकडून अशी पुन्हा कधीही चूक होणार नाही, त्यामुळे तू तिला माफ करून टाक. नाही होणार ना सायली, असं कल्पना तिला विचारते. तेव्हा सायली म्हणते नाही होणार. तर अर्जुन जरा शांत राहतो. दुसरीकडे चैतन्य साक्षीला भेटायला आलेला असतो. तेव्हा ती त्याला विचारते सायली वहिनी कशी आहे. तेव्हा तो म्हणतो तू तिला वहिनी म्हणतेस. तेव्हा ती म्हणते की हो मी वहिनी म्हणणार, कारण की ती तुझी वहिनी आहे ना, मग माझीही वहिनी. त्यानंतर कॉफी पित असताना साक्षी मुद्दामच विचारते सायलीवर कुणी अटॅक केला हे काही समजलं का. त्यावरती आता चैतन्य म्हणतो अजून तर समजलेलं नाही आहे, परंतु आता अर्जुन 1-2 दिवसात त्याचा तपास करणारच आहे. तेव्हा आता साक्षी खूपच घाबरते. दुसरीकडे घरातील सगळेजण आता शांत बसलेले असतात. अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना फोन करून विचारतो काही इन्फॉर्मेशन मिळाली का, सायलीवर कुणी अटॅक केलाय ते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही, त्या दिवशी खूप गर्दी होती ना, त्यामुळे अजून तरी काही इन्फॉर्मेशन नाही मिळाली. अर्जुन आता संतापतो. तर आता दुसरीकडे साक्षी ही मिठाई घेते आणि चैतन्याला म्हणते सायली वहिनी बरी झाली ना म्हणून मी मिठाई आणली आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो माझ्या साक्षीचं हे ट्रेडिशनल रूप, असं म्हणून तो तिला आता मिठी मारतो. तेव्हा साक्षी म्हणते खरंच मी तुला खूप मिस केलं, तू किती दिवसातून भेटतोय मला. तेव्हा ती चैतन्याला आता भुरळ घालण्याचा खूप प्रयत्न करत असते. चैतन्य देखील आता तिच्या बोलण्यात येतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. तो भानावर येत लगेच जायला निघतो. तेव्हा साक्षी त्याचा हात पकडते आणि म्हणते थांब ना अजून. तर चैतन्य म्हणतो नको, आता इथे थांबू शकत नाही, असं आपण वाहवत जायला नको, असं म्हणून तो तिचा निरोप घेऊन जातो. तर इकडे अश्विन अर्जुनला विचारतो तू वकिली व्यवसाय करतो, मग तुझे कुणी शत्रू असेल तर. त्यावरती अर्जुन मनातल्या मनात विचार करू लागतो. तर सायली म्हणते असेल ना तरीही काही फरक पडत नाही, माझ्यावर असे कितीही हल्ले झाले तरी मी झेलायला तयार आहे, पण तुम्ही सत्याची बाजू कधीही सोडू नका, सायली अर्जुनला म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते बोललीच ही मध्ये चमची कुठली. त्यावरती आता कल्पना म्हणते हे बोलायलाही मोठं मन लागतं. तर अर्जुनला आता सायलीचं खूप कौतुक वाटतं, माझ्याबद्दल
किती चांगला विचार करते, एवढा मोठा हल्ला होऊनही ती माझा विचार करते. चैतन्य तेथे येतो आणि सर्वांना मिठाई देतो. तर बरं झालं तू तोंड गोड केलंस असं पूर्ण आजी म्हणतात. तर सायली आता किचनमध्ये जायला निघते. कल्पना तिच्या सोबतीला असते. अर्जुनला त्याबद्दल त्या तशा सांगून जातात. तर अर्जुनचं लक्ष फक्त सायलीकडे असतं. पुढील भागामध्ये पूर्ण आजी म्हणतात, अर्जुनचं लग्न पाहण्याची माझी खूप इच्छा, तू भलत्या मुलीबरोबरच तो लग्न करून आला. तेव्हा अर्जुन आता ते समोर पुन्हा एकदा सायलीचा हात पकडतो. पुन्हा एकदा घरच्यांसमोर सायलीचा हात पकडून फेरे घेतो. सायलीच्या भांगेत तो कुंकू भरतो. सायली त्याच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.